कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा हे घे. अहो काय करताय तुम्ही? द्या इकडे. मी आणलं असतं ना. हो, त्यात काय झालं, सामान तर लागणारच होतं ना. हो पण मी घेऊन आले असते ना सगळं सामान. बसा. दॅट्स ओके. तुम्ही तसंही चूल बनवत होता तर मी थोडंसं काम केलं, त्यात काय आलं. तुम्ही पण ना आधीच काय झालं माहिती आहे ना. काहीही झालेलं नाहीये. आय एम ॲब्सोल्युटली फिट अँड फाईन. काय काम करायचंय? काही नका करू, मी सगळं करते, तुम्ही शांत बसा. का? अहो सांगा ना काय करायचंय ते, मी करतो ना. किती काम केलंय दिवसभर, आता आराम करा. ए बघा प्लीज, मला सांगा काय करायचं ते, नाहीतर मी तुम्हाला पण काम करू देणार नाही. म्हणजे मी सतत बोलत राहीन, मग तुम्हाला डिस्टर्ब होईल आणि मग काही काम होणारच नाही. सो कशा किती हट्ट करता तुम्ही. बरं ठीक आहे, मी सांगते तसं करा. येस शेफ. हे घे. आणि हे सगळं मला कट करून द्या. ओके शेफ. हाय बच्चा. यू नो व्हॉट, इकडे काय चाललंय? काय चाललंय? अगं ऍक्च्युली आईंनी ना वसूला किचन मध्ये यायला बॅन केलं होतं. हा, त्यावर आकाशदा एवढा चिडला. मग आकाशदा आणि वसूने मिळून ना काहीतरी एक अतरंगी सोल्युशन काढलंय. कसलं सोल्युशन शोधलंय? अगं ते पिकनिक करतायत. व्हॉट? त्यांनी गार्डन मध्ये चूल मांडलीये. सगळं एवढं स्टुपिड आणि फनी दिसतंय ना. फनी नाहीये याच्यात काही तर नाही. या अशाच गोष्टी बघून ना तुझे सासू सासरे इमोशनल ब्लॅकमेल होतील. मग मी तर तुला फक्त इन्फॉर्म. तनया, आपल्याला वसुंधराला फक्त किचन मधून नाही तर ठाकूरांच्या घरातून आणि आकाशच्या आयुष्यातनं कायमचं बेदखल करायचंय. येते का लक्षात? त्यामुळे मी जे सांगितलंय ना ते लगेच करायला घे. तर त्या जयश्री आणि माधवला पुन्हा पुळका येईल आणि ते वसुंधराला घरात घेतील. ओके फाईन मम्मा, यू चिल. गुड. चल बाय. आई, तुम्ही ठीक आहात ना? मला आकाशदादाची खूप काळजी वाटते हो. नाही, गुरुजी म्हणाले होते ना तसं आकाशदादाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. सध्या भलतं सलतं बोललो का संध्याकाळच्या वेळेला? हा, सॉरी बाबा, सॉरी. मला खरंच तसं नव्हतं म्हणायचं. पण मला खरंच आकाशदादाची खूप काळजी वाटते. मला ना खूप दिवसांपासून एक प्रश्न पडलाय. नाही बघा ना, म्हणजे बनी किडनॅप झाला, तो परत आला, तरी सुद्धा आकाशदादाला कोणी आणि का गोळी मारली असेल? आणि हे सगळं असताना वसुंधरा का त्याच्या मागे गेली होती? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.